नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळतात आणि या सगळ्यातच एक धक्कादायक गौप्यस्फोट केला होता तो सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी. त्यांनी जवळपास 26 खरं तर एका पोलीस अधिकाऱ्यांची नावं जी आहेत ती जाहीर केली होती. त्या नावांच्या माध्यमातून हे सगळेच पोलीस अधिकारी जे आहेत त्यांची या ठिकाणाहून निलंबन झालं पाहिजे किंवा मग ट्रान्सफर झालं पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी केली होती. हे सगळेच जे पोलीस अधिकारी होते त्यांच्या विरोधातले पुरावे सुद्धा तृप्ती देसाईंकडे होते आणि त्याचमुळे आज त्यांना बीड पोलिसांनी बोलावून घेतलं होतं. स्वतः बीडच्या अपर पोलीस अधीक्षकांकडून त्यांची आज चौकशी सुद्धा झाली आहे, जबाब नोंद करून घेण्यात आलाय. नेमकं सगळं आज बीडमध्ये काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत स्वतः तृप्ती देसाई. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. ताई, पहिलाच प्रश्न आहे, आज बीडमध्ये नेमकं काय घडलं? बीडमध्ये 27 जानेवारीला जो मी मेलद्वारे गृहमंत्र्यांना आणि पोलीस अधीक्षकांना 26 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जे कराडच्या मर्जीतले आहेत, जे भ्रष्ट आहेत, काही चुकीची कामं करतात, अशा पद्धतीचे जे 26 जण आहेत त्यांची लिस्ट पाठवलेली होती आणि तेव्हा सांगितलं होतं की यांची तातडीनं बीड जिल्ह्याच्या बाहेर जी आहे ती बदली करावी. आणि जी नोटीस आहे ती मला पोलीस अधीक्षक कार्यालयातून 13 तारखेला आलेली होती आणि आज मी बीडमध्ये आले. बीडमध्ये आल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी मला सांगितलं की गृह मंत्रालयात मी केलेला जो अर्ज आहे तो चौकशीसाठी डीजींकडे आला, डीजींकडून आयजींकडे आला, आयजींकडून बीडच्या एसपींकडे आला आणि एसपींनी ती जबाबदारी जी आहे ती सचिन पांडकरांना दिलेली होती आणि त्यांचं तेच म्हणणं होतं की मी जी नावं दिलेली आहेत तर ती फक्त नावं होती, त्या बाबतीतले पुरावे त्यांना पाहिजे होते आणि म्हणून आज जबाबासाठी आणि चौकशीला मला बोलवलेलं होतं. मी गेल्यानंतर त्यांनी जे आहे तो माझा मी लेखी जबाब नेलेला होता. प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे कशा पद्धतीनं चुकीचे काम करतात, एखादा कर्मचारी 10-10 वर्ष एकाच पोलीस स्टेशनला कसा कार्यरत आहे, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काही दखलपात्र गुन्हे कसे अदखलपात्र करण्यात आलेले आहेत, काही गुंडांना जे आहे ते पाठीशी घालण्याचं काम काही गुन्ह्यांमध्ये काही जणांनी केलेलं आहे आणि या संदर्भातले सगळे जे गोपनीय पुरावे होते ते मी आज त्यांना दिलेले आहेत. पेनड्राईव्ह दिलेला आहे, पेनड्राईव्ह मध्ये माझ्याकडे जे व्हिडिओज होते, फोटोज होते ते त्यांना दिलेले आहेत आणि मी त्यांना सांगितलंय की आम्ही जे पुरावे दिलेत तेही खरे आहेत का कसे आहेत ते तुम्ही 24 तासाच्या आत याची गोपनीय चौकशी करावी आणि ताबडतोब हे जे काही 26 अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांची तातडीनं बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली होणं आवश्यक आहे आणि त्यांना निलंबित करणं सुद्धा आवश्यक आहे. पोलीस आहे ते कुठेतरी वाल्मिक कराडला पाठीशी घालतायत असा तुम्ही आरोप केला आहे. वाल्मिक तर आता गजाआड आहे तरी सुद्धा तुम्ही तो आरोप करताय. हो, कारण वाल्मिक कराड जरी गजाआड असला तरी सुद्धा नवनीत कावत नावाचे जे पोलीस अधीक्षक आलेत ते नवीन पदावर आलेले आहेत, ते उत्तम कामही करतायत, परंतु त्यांच्या अंडर जे काही अधिकारी आहेत त्यांची कोणाची बदली झालेली नाहीये. वाल्मिक कराडच्या काळामध्ये जे पोलीस वरिष्ठ लेवलला असतील किंवा पोलीस स्टेशनला असतील हे सगळे अधिकारी त्या काळातले आहेत आणि ते तिथं काम करतायत. त्यामुळे अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये जरी असला तरी सुद्धा निश्चितच त्याचे जे काही धागेदोरे आहेत ते बाहेर आहेत, त्यांची लोक बाहेर आहेत आणि म्हणून अजूनही असं वाटतंय की त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न जो आहे तो काही पोलीस अधिकाऱ्यांकडून होतोय. ताई, या सगळ्यामध्ये तुम्ही पहिल्यापासूनच ऍक्टिव्हली बोलताना पाहायला मिळत होतात. जेव्हा तुम्ही या 26 अधिकाऱ्यांची नावं जाहीर केली होती तेव्हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होत होता. तोच प्रश्न आजही उपस्थित होतोय आणि मला तुम्हाला विचारावासा वाटतोय ते म्हणजे हे सगळे जे पुरावे आहेत किंवा या अधिकाऱ्यांची नावं आहेत ती तुमच्यापर्यंत नेमकी कशी आली? लोकांनी संपर्क केला बीडमधून आणि काही लोकांनी जे आहे ती गोपनीय माहिती जी आहे ती माझ्याकडे ऑफिसला काही जण आले आणि त्यांनी मला ही सगळी जी आहे ती पुराव्यानुसार माहिती जानेवारी महिन्यामध्ये दिली. जशी ती मला 26 तारखेला मिळाली लगेचच मी जी आहे ती मीडियाला आणि सगळ्यांना जी आहे ती सार्वजनिक केलेली होती आणि ईमेलद्वारे जेव्हा तक्रार केली
तेव्हा आम्ही पुरावे यासाठीच जोडलेले नव्हते, कारण ते पुरावे जर जोडले गेले तर कदाचित त्याची दखल घेतली जाईल का नाही माहित नाही, परंतु ते जर व्हायरल झाले तर त्याचा गैरफायदा अनेक लोक घेऊ शकतात. म्हणून आम्ही पुरावे त्यावेळेला जोडले नव्हते. आणि आज अपर पोलीस अधीक्षकांना जेव्हा आम्ही पुरावे दिले तेव्हा सचिन पांडकरांनी स्वतःहून सांगितलं की याच्या आत सुद्धा आधी अनेक जणांनी अर्ज केलेले आहेत, आम्ही अनेक जणांना चौकशीसाठी बोलवलं, अनेक जणांचे जबाब घेतले, परंतु आजपर्यंत कुणीही पुरावा घेऊन आलं नाही. आज पहिल्या व्यक्ती तुम्ही आहात की जे काहीतरी पुरावे इथं घेऊन आलेत, जेणेकरून आम्हाला पुढे याच्यावर ऍक्शन घेता येईल. ताई, तुम्ही कुठेतरी असं म्हणालात की अजित पवारांच्या आडून कुठेतरी धनंजय मुंडे बीडचं पालकमंत्री पद सांभाळतात की काय, अशी शंका तुम्ही उपस्थित केली. ही तुमच्या मनामध्ये ही शंका का निर्माण झाली? तुम्हाला असं वाटतंय असं काही घडतंय? हो, धनंजय मुंडेंचा एकतर राजीनामा होत नव्हता. काही व्हिडिओ फोटोज समोर आले जे क्रूरतेचे होते. महाराष्ट्र ते फोटो बघून हळहळला आणि शेवटी नाईलाजास्तव का होईना सरकारला तो राजीनामा घ्यावा लागला. राजीनामा घेतल्यानंतर सुद्धा आपण बघितलं असेल की धनंजय मुंडे जरी मंत्रिपदावरून बाजूला गेले असले तरी सुद्धा पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच आहे, जे अजितदादा पवार सांभाळतात. आणि अजितदादांची एक खमक्या नेता म्हणून ओळख आहे, स्पष्ट वक्ते आहेत, खूप चांगल्या पद्धतीने काम करणारे नेते. पण आपण बघतोय की बीड जिल्ह्याच्या या प्रकरणांमध्ये दररोज वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. म्हणजे आपण आता कालचं आष्टीचं आलेलं प्रकरण बघितलं असेल, खोक्या भोसलेचं प्रकरण आलेलं बघितलं असेल, किंवा नागरगोजेंनी केलेली आत्महत्या असेल, अशा ज्या काही घटना समोर येत आहेत, जे जे तिथले गंभीर गोष्टी समोर येत आहेत, अजितदादा मात्र पालकमंत्री म्हणून त्याच्यावर काहीही बोलत नाहीत, काहीही वाच्यता करत नाहीत, त्या बाबतीत कुठलंही स्टेटमेंट देत नाहीत. आपण बघितलं तर पुण्यात एखादं जरी प्रकरण झालं तर पुण्याचे पालकमंत्री सुद्धा अजितदादा आहेत. अजितदादा तातडीनं दखल घेतात, परंतु हे बीडमध्ये होताना दिसत नाही. आणि म्हणूनच मग अजितदादा नावाला पालकमंत्री आहेत आणि खरोखरच पुन्हा एकदा कारभार अजितदादांच्या आडून जे आहेत ते धनंजय मुंडे बघतायत का काय, असा मग समज जो आहे तो सर्वसामान्यांचा आणि आमचा होतोय. ताई, तुम्ही आज अजितदादांविषयी बोलताय की त्यांच्या आडून धनंजय मुंडे कुठेतरी पालकमंत्री पद सांभाळतायत का? तर याच सगळ्या मुद्द्यांवरती तुम्हाला अजित पवारांची भेट घ्यावीशी वाटतेय का, किंवा मग तसं काही प्लॅन आहे का? अजित पवारांशी अजून तर कुठली भेट घेतलेली नाहीये, परंतु या संदर्भात आता आज पुरावे दिल्यानंतर पोलीस नेमकी काय चौकशी करतायत, त्याच्या बाबतीत काय जे आहे ते ऍक्शन घेतायत ते आम्ही बघणार आहोत. नाहीतर अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मला भेट घ्यावी लागेल, कारण पुरावे असताना जर कुठलीही कारवाई होत नसेल तर मात्र मग आम्हाला वरिष्ठ लेवलला जाऊन ते पुरावे गृहमंत्र्यांना सुपूर्द करावे लागतील. ताई, आपण पाहतोय की जसं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की अजित पवार अर्थात पुण्याचे पालकमंत्री आहेत, बीडचं पालकमंत्री पद त्यांनी स्वीकारलेलं आहे. परंतु बीडमध्ये वारंवार ज्या पाहिल्या तर मारहाणीच्या घटना आहेत, खुनाच्या घटना आहेत. कालच आपण एक प्रकरण पाहिलं, त्यामध्ये एका मुलाला अत्यंत निर्घृणपणे 2 दिवस कोंडून ठेवून मारहाण करण्यात आली, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कुठेतरी एक अजित पवारांनी पालकमंत्री पद स्वीकारल्याच्या नंतर सुद्धा बीडमधल्या घटना रोखण्यामध्ये कुठेतरी त्यांना अपयश येतंय असं वाटतं का? किंवा गृह विभाग कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय बीड प्रकरणामध्ये? अजितदादांनी पालकमंत्रीपद जरी स्वीकारलेलं असलं तरी सुद्धा घटना थांबायला तयार नाही. घटना झाल्यानंतर त्यावर तातडीनं कारवाई करणं किंवा त्या बाबतीत जाहीरपणे बोलणं अजितदादा टाळताना दिसतायत. आणि गृहमंत्रीपद आपण जर बघितलं तर पुण्यातल्या परवाच्या घटना असतील, बीडच्या या घटना असतील, महिलांवर झालेला, स्वारगेटला झालेला अत्याचार असेल, किंवा वारंवार दिवसेंदिवस जे काही गुन्हेगारी वाढतीये, तर गृहमंत्री नक्कीच किंवा गृह खातं जे आहे ते अपयशी आहे हे असं म्हणता येईल. कारण बऱ्याच वेळेला प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत कुठल्या ना कुठल्या उणिवा ठेवल्या जातात, तपास लवकर केला जात नाही, तपास केला तर आरोपी अटकेत नसतात, आरोपी अटक झाले तर त्यांना तात्काळ जामीन मिळतो, जेव्हा आरोपी फरार असतात तेव्हा कुणीतरी संरक्षण देतं, संरक्षण दिल्यानंतर त्यांना कुठेतरी अटकपूर्व जामीन मंजूर होतो. बऱ्याच अशा घटना समोर येत आहेत, तिथं कुठंतरी गृह खात्याचं अपयश आपल्याला दिसतंय. ताई, आज तुम्ही खरं तर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली होती. या भेटीमध्ये नेमकं काय बोलणं झालं, किंवा आणखी काही तुमची त्यांच्याशी वेगळी चर्चा अशी झाली का? बीड पोलिसांना पुरावे दिल्यानंतर मी थेट मस्साजोगला गेलेले होते. मस्साजोग गेल्यानंतर धनंजय देशमुख
त्यानंतर देशमुखांची पत्नी, मुलगी, मुलगा, मी सगळ्या कुटुंबाला भेटले. धनंजय देशमुखांशी माझी रीतसर चर्चाही झाली. या पुराव्यांसंदर्भातली चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की आपण जरी पोलिसांना हे पुरावे दिले असतील तरी मलाही त्याची एखादी गोपनीय कॉपी जर मिळाली तर निश्चितच मी पुढे जी आहे ती न्यायालयीन समिती किंवा वरिष्ठ लेवलला मला ती द्यायची आहे. कारण बरेच पुरावे आम्ही पोलीस स्टेशनला देतो किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात देतो, परंतु पुढे त्याचं काहीच होत नाही. ती प्रकरणं थांबवली जातात. त्यांना वाटतं की आता झालं, आता काही करायची गरज नाही, आपण यातून सुटलो. परंतु धनंजय देशमुखांची अशी इच्छा आहे की या प्रकरणाशी संबंधित जे जे पुरावे, जे जे काही गोष्टी समोर येतील ते कुठंतरी न्यायालयीन समितीकडे सुद्धा घेतलं जावं आणि त्या संदर्भातले पुरावे त्यांना तिथेही द्यायचे. त्यामुळे मला त्यांनी सांगितलं की संदर्भातले जे काही पुरावे असतील ते जर तुम्ही मला दिले तर निश्चितच मी ते पुढे नेणार आहे. आणि त्यांच्या आईशी मी बोलले. आज आईशी बोलताना मला भरपूर दुःख झालं, कारण आज 90 दिवस होऊन गेले संतोष देशमुखांची हत्या होऊन, क्रूरतेने त्यांना मारलं गेलं. आई मला बोलताना तेच सांगत होती की जसं त्याला तडपडून मारलं तसं मग सरकार आता कायद्याने तसंच तडपडून या आरोपींना मारणार आहे का? त्यांचं वाक्य होतं की मी जिवंत असूपर्यंत माझ्या मुलाला न्याय मिळणार आहे का? माझ्या समोर त्या आरोपींना फाशी होणार आहे का? माझ्या मुलाला मारताना यांनी बघितलं नाही की कसं मारलं, काय मारलं. एका झटक्यात माझ्या मुलाला जे आहे ते यांनी मारलेलं आहे. तशा पद्धतीनंच या आरोपींना मारलं जाणार आहे आणि माझ्या समोर ते व्हावं, माझ्या मुलाला मारलं गेलंय अशा पद्धतीनं त्या माऊलीची इच्छा होती. आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की न्याय तात्काळ मिळाला पाहिजे. ही जे प्रकरणं आहेत, कारण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आपण गेल्यावर बघितलेलं आहे की अनेक प्रकरणं जरी फास्ट ट्रॅक कोर्टात असली तरी जिल्हा न्यायालयाचा निकाल होतो, मग पुढे सत्र न्यायालय आहे किंवा हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे आणि याचा कालावधी जवळजवळ अनेक वर्षांचा जातो. त्यामुळे सुप्रीम कोर्टापर्यंतचे सगळे निकाल हे लवकरात लवकर लागून यांना फासावर लटकवणं आणि न्याय या कुटुंबियांना मिळणं ही त्यांची इच्छा आहे. मी गावकऱ्यांशी बोलले, कारण गावकऱ्यांचं मी अभिनंदन त्याच्यासाठी केलं की मी अनेक वर्ष झालं सामाजिक कार्यात काम करतेय, परंतु असं एकत्र असलेलं गाव आम्ही पहिल्यांदा बघितलं, जे 90 दिवस उलटून गेले तरी एकही सण साजरा करायला सुद्धा तयार नाही, कारण न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणूनच त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. याच्यामध्ये लवकरात लवकर काय करता येईल, आम्हाला सुद्धा ज्या पद्धतीनं आम्ही लढतोय, मी त्यांना सांगितलं की आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी किंवा खारीचा वाटा म्हणून आम्ही जो लढा देतोय तो शेवटपर्यंत न्याय मिळूपर्यंत लढा देणार आहे. काही गरज लागली तर आम्हाला कधीही सांगा, हेही मी त्यांना सांगितलंय. परंतु अजूनही कुटुंब त्या क्रूरतेच्या ज्या काही गोष्टी गाठल्या गेल्या त्या सगळ्या गोष्टीतून अजून बाहेर आलेलं नाही, परंतु त्यांना तात्काळ न्याय सरकारकडून हवाय. ताई, खरं तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात. तुम्ही त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा आज भेट घेतली. परंतु जर आपण पाहिलं तर तुम्ही ज्या 26 अधिकाऱ्यांची, त्यामध्ये 6 अधिकारी आणि 20 कर्मचाऱ्यांची जी नावं घेतलेली होती, आज ज्यावेळेस तुम्ही भेट घेतली त्या भेटीमध्ये तुमची काही चौकशी वगैरे झाली का? किंवा अप्पर पोलीस अधीक्षकांकडून तुम्हाला काही आश्वासन वगैरे देण्यात आलेलं आहे का? नेमकं त्यावेळी काय घडलं होतं असं? काही आश्वासन मिळाले? अप्पर पोलीस अधीक्षकांना मी 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबतीत लेखी जबाब हा टाईप करून नेलेला होता. अनेक पुरावे जे होते ते त्यांना जे आहेत ते संबंधितांकडे सुपूर्द केले. पेनड्राईव्हच्या माध्यमातून जे काही आमच्याकडे पुरावे डिजिटल होते ते त्यांच्याकडे दिले. परंतु तरीही त्यांना काही गोष्टी माझ्याकडून लेखी जबाब म्हणून घ्यायच्या होत्या. त्यांनी 12 प्रश्न त्याच्यामध्ये काढलेले होते आणि त्या 12 प्रश्नांची जी काही उत्तरं आहेत ती पण लेखी जबाब म्हणून त्यांनी जे आहे ती पोलीस स्टेशनला माझ्याकडून पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये घेतलेली आहे. जवळजवळ माझा 1 तासभर लेखी जबाब तिथला सुरू होता. म्हणजे आम्ही जे काही पुरावे दिले किंवा जो काही लेखी जबाब नेला होता तो सोडून त्यांनी 12 प्रश्न काढलेले होते आणि त्या संदर्भातली रीतसर माहिती त्यांनी माझ्याकडून घेतली आणि त्या संदर्भातली जे काय आहे ते सगळं टाईप करून तो जबाब घेऊन माझी सही घेऊन त्याच्यानंतर जे आहे ते आम्हाला पोलीस स्टेशनच्या बाहेर येता आलं. एक प्रेक्षकांना वेगळा वगैरे कळू प्रश्न शकेल का आहे की हे खरं तर. 12 प्रश्न नेमके काय होते? काही कळू शकेल? नेमकं काय आता विचारलं होतं? बरेच असे प्रश्न होते की आता बरेच आपण म्हणतोय की आता हप्ता गोळा करतात पोलीस, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काही पुरावे जोडलेत, पण मग हप्ता गोळा करतानाचा पुरावा आहे का? आता पोलिसांना एवढं कळलं पाहिजे की हप्ता गोळा करताना पोलीस कधी कॅमेरा घेऊन फिरतील का किंवा मोबाईल घेऊन कुणाचा फिरतील का? आणि अशा पद्धतीचे मग होय किंवा नाही किंवा तुम्हाला अच्छा. याच्या बाबतीत सादर करायचंय का किंवा सादर करायचं असेल तर तुम्ही किती कालावधी घेणार आहात,
मग कारण हप्ता कोण गोळा करतं हे आम्ही सांगितलेलं आहे. कुठल्या एरियामध्ये गोळा करतं, कुठल्या अवैध धंद्यातून गोळा करतं, किती वर्षापासून गोळा करतं, हे सगळे पुरावे दिलेले आहेत. आता याची गोपनीय चौकशी करायचं काम जे आहे ते अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षकांचं आहे. परंतु आता त्यांचं म्हणणं आहे की मग त्याचेही पुरावे पाहिजे. म्हणजे आता कोणी जर हप्ते गोळा करत असेल तर तो एकतर तिथं सीसीटीव्ही कॅमेरे नाही, तिथं ग्रामीण भागातली लोक जातात. ज्यांच्या हातामध्ये मोबाईल नाही तिथं जातात आणि तिथं पैसे जे आहेत ते कॅश स्वरूपात घेत, त्याचे पुरावे कसे देणार? त्यामुळे उलट हे आम्ही जी दिलेली माहिती आहे, जी लोक हप्ते गोळा करतायत किंवा जे अवैध धंद्याच्या माध्यमातून काही लोकांना जे आहे तो त्रास देत आहेत, आपल्याला पोलिसांचा पगार असून सुद्धा काही चुकीच्या गोष्टींमधनं जे आहे ते पैसे कमवत आहेत, याची गोपनीय विभागाकडे चौकशी असते. आम्ही जे काय पुरावे दिलेत त्यांनी गोपनीय विभागाकडून येस नो करावं. कारण आम्ही जे काही माहिती दिली आहे ती इतकी व्यवस्थित दिलेली आहे की जी काय ती खात्रीशीर 100% माहिती दिली आहे. आता त्यांनी गोपनीय माहिती घेणं गरजेचं आहे. परंतु ज्या गोष्टी काही होऊ शकत नाहीत अशा पद्धतीचे काही प्रश्न होते, परंतु त्या बाबतीत सुद्धा काही पुरावे असल्यामुळे त्याची जी काय आहे ती सकारात्मक उत्तरं मी तिथं दिलेली आहेत. ताई, आणि आज तुम्ही तुम्हाला या स्वतः बाबतीमध्ये गेला काही होतात आश्वासन दिलं बीडमध्ये. का? तुम्हाला या बाबतीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांनी तुम्ही पुरावे दिल्याच्या नंतर तुम्हाला काही आश्वासन दिलंय का? हा, अप्पर पोलीस अधीक्षकांनी मला एवढं सांगितलेलं आहे की आतापर्यंत आम्ही अनेक जणांच्या चौकशी केल्या, पुरावे मागितले, कुणीही पुरावे दिले नाहीत, ते कोणीही कर्मचाऱ्यांना ओळखत नाही. आज तुम्ही पुरावे घेऊन आलाय, पण निश्चितच यातले जे काही कर्मचारी 10 वर्षाच्या वर काम करतायत त्या बाबतीतली आम्ही सविस्तर माहिती मागवून घेतो. जे लोक हप्ते गोळा करतायत मी त्यांना सांगितलं की त्याची तुम्ही गोपनीय तुमचा जो विभाग आहे त्याच्यामार्फत चौकशी करून मागवून घ्या. त्यांनी तेही सांगितलं की आम्ही ते सगळं करू. बाकीच्या जे काही पीआय किंवा जे काही एपीआय आणि काही कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही केसेसच्या बाबतीतली माहिती दिली आहे, त्याच्या बाबतीतही त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्णपणे चौकशी करू आणि लवकरात लवकर एसपी साहेबांच्या माध्यमातून आम्ही याच्यावर कडक कारवाई करू, असं मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ताई, आपण तुमच्या सगळ्याच या विषयावरती बोललो, जो विषय तुम्ही मांडला होता. मात्र एक वेगळा प्रश्न आहे की आपण बघतोय धनंजय मुंडे असतील, त्यानंतर आता सुरेश धस, संदीप क्षीरसागर, या सगळ्याच नेत्यांचे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचे काही ना काही कारनामे आता समोर येत आहेत. त्यामुळे बीडमध्ये सगळे एकाच माळेचे मणी आहेत असं कुठेतरी चित्र निर्माण होत आहे. आणि तुम्हालाही त्याबद्दल तसंच काही वाटतं का? हो, कारण आपण बघतोय की बीड मधला गुंडाराज रोखावा यासाठी आम्ही पोलीस जे आहेत ते ज्या गुंडांच्या मर्जीप्रमाणे काम करतात ते का बीड जिल्ह्याच्या बाहेर जावेत किंवा ते का सस्पेंड व्हावेत, तर तिथला गुंडाराज थांबावा. परंतु तिथले खरे गुंड तर राजकारणीच आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर धनंजय मुंडेंना तर गुंड किंवा गुंडांची टोळी चालवणारे प्रमुख म्हणून म्हटलं जातं. परंतु मग सोळंकेंच्या कार्यकर्त्यांकडूनही मारहाण केली जाते आणि ती बघतोय आपण की क्रूरतेने मारहाण केली जाते. संदीप क्षीरसागर एका तहसीलदारांना विकत घेतल्यासारखा जाब विचारतात, धमक्या देताना आपण त्यांना बघितलेलं आहे. सुरेश धस जे धनंजय मुंडेंना इथून बाहेर काढलं पाहिजे, यांचा राजीनामा झाला पाहिजे सांगणारे खोक्या भोसले त्यांचा जो कार्यकर्ता आहे, त्याच्या वेळेला मात्र ते फार आपण बघितलं ते त्यांचं खोक्या भोसलेचे आका म्हणून सुरेश धस पुढे आले आणि मग एकदमच शांत झालेले बघितले. इतर कुठेही ते गेले नाहीत, परंतु खोक्या भोसलेचं घर पाडल्यावर मात्र ते बघायला ते तिथे गेले किंवा त्याच्यावर अन्याय झालाय हे सांगायलाही ते मागे राहिले नाहीत. म्हणजे हे जे काही बीड जिल्ह्यातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत, मला वाटतंय की कराडचा फक्त गुंडाराज नाही, इथले लोकप्रतिनिधी सुद्धा गुंड आहेत आणि म्हणूनच वाल्मिक कराडसाठी सारखे गुंड तयार झालेले आहेत. त्यामुळं या सगळ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा गृहमंत्र्यांनी समज देणं गरजेचं आहे. ताई, आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी तुम्ही एक उल्लेख केलेला होता की कृष्ण आंधळेचा, जो की आता दिंडोरीच्या आश्रमाच्या जवळ त्याने आश्रय घेतला होता असा आरोप तुम्ही केलेला होता. खरं तर आता संतोष देशमुखांची हत्या होऊन अर्थात 3 महिन्यांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटलेला आहे, तरी सुद्धा या प्रकरणामधला हा जो आरोपी आहे ताई, तो अजूनही सापडत नाहीये पोलिसांना. पोलिसांची निष्क्रियता आहे. आपण जर बघितलं तर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड नाशिकच्या दिंडोरीच्या गुरुपीठात 15 आणि 16 डिसेंबरला मुक्कामाला होते. गुरुपीठाचं म्हणणं आहे की त्यावेळेला तर दत्त जयंतीचा सप्ताह होता, म्हणजे पोलीस बंदोबस्तही असेल. मग पोलीस बंदोबस्त होता तरी हे तिथं लपलेले माहीत असून सुद्धा मग सांगितलं गेलं नाही का? मुद्दाम त्यांना तिथं व्हीआयपी ट्रीटमेंट दिली आणि आता कृष्णा आंधळेचं कनेक्शन जे आहे
ते नाशिकशी जोडलं जाते. त्यामुळं कृष्णा आंधळे नेमका कुणाच्या आशीर्वादाने लपलाय मला माहित नाही. परंतु मध्यंतरी मला एक कॉल आलेला होता, त्याच्यामध्ये असंही सांगितलं गेलं की कृष्णा आंधळे जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे. मागच्या वेळी सुद्धा तो 2 वर्ष फरार होता आणि त्यावेळेला काही पोलिसांनीच त्याला जो आहे त्या गुन्ह्यामध्ये आश्रय दिलेला होता आणि आता तो तृतीयपंथीयांच्या वेशामध्ये जो आहे तो कर्नाटक महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर कुठेतरी फिरत असेल आणि त्या बाबतीत तुम्ही मागणी करावी असा मला मध्यंतरी एक निनावी कॉल आलेला होता. ताई, तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यापासूनच ऍक्टिव्ह होतात. आज तुम्ही बीडला सुद्धा जाऊन आलेले आहात. पुढे नेमकं आता कसं तुम्ही पुढे जाणार आहात? काही ठरवलेलं आहे किंवा यापेक्षा आणखी वेगळी काही माहिती घेताय का कुणाकडून? आता आज पुरावे पोलिसांना हवे होते. आम्ही सगळे पुरावे दिलेले आहेत. आता आम्हाला त्यांच्याकडून ऍक्शन जी काय होतीये त्याच्या बाबतीतली जी आहे ती आम्ही वाट बघणार आहे. याच्यामध्ये जे काही पुरावे दिलेत त्यानुसार त्यांची तातडीनं सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली होणं गरजेचं आहे. त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे. परंतु या संदर्भात जर मग बीड पोलीस अधीक्षकांनी किंवा अपर पोलीस अधीक्षकांनी जर काही कारवाई केली नाही तर मात्र या संदर्भामध्ये आम्हाला गृहमंत्र्यांची भेट घ्यावी लागेल आणि गृहमंत्र्यांकडे हे पुरावे पुन्हा एकदा सादर करावे लागतील. धन्यवाद ताई, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आज तुमची चौकशी झालेली आहे. आपण सगळेच जण अशी अपेक्षा करूयात की या सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांवरती येत्या काळामध्ये कारवाई होईल आणि जर ही कारवाई झाली नाही तर तृप्ती देसाई आणखी जास्त आक्रमक झालेल्या सुद्धा आपल्याला भविष्यात पाहायला मिळू शकतात. त्यामुळे खरंच गृह विभाग ही सगळी जे पुरावे आहेत या पुराव्यांना सिरियसली घेऊन त्याची चौकशी तपास करणार का आणि या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमक्या बदल्या होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आजच्या या लाईव्ह मध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी.